रूर तालुक्यातील पाबळ इथं भरधाव वेगातील कार तीन चाकी टेम्पो आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात 4 जण जखमी झालेले आहेत। या संपूर्ण अपघाताचा थरार जो आहे तो सीसीटीव्हीतही कैद झाला आहे। पाबळ येथील रस्त्यावर दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादातच कारनं समोरून येणाऱ्या 3 चाकी टेम्पोला धडक दिली। यावेळी सोबत चाललेल्या दुचाकीला कारनं धडक दिल्यानं 3 वाहनांचा हा थरारक अपघात इतका भीषण आहे की दुचाकी स्वार रस्त्याच्या बाजूला फेकले गेले। स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस अपघातानंतरची धावपळ देखील या ठिकाणी दिसलेली आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये 3 वाहनांचा हा भीषण अपघात झालेला आहे। रोहिदास घाडगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। रोहिदास, काय अधिकची माहिती आणि या अपघातामध्ये आपण बघतोय काही लोक जखमी झालेले आहेत का, काय सविस्तर सांगाल? खरं तर दृश्यांमध्ये पाहिल्याप्रमाणे हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। दुचाकी आणि 3 चाकी टेम्पो आहे आणि कार आहे, 3 वाहनांचा जो अपघात आहे। या वाहनामध्ये कार चालक ज्या पद्धतीने स्वतःची जी लेन आहे ती सोडून समोरच्या लेनने येतो, समोरून येणारं वाहन जे आहे याचाही अंदाज त्याच्याकडून घेतला गेला नाही आणि त्यातून हा अपघात झालेला आहे। सध्या या अपघातात 4 जण जखमी झालेले आहेत। जखमींना रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र या अपघातातून स्पष्ट दिसतंय की वाहन चालक ज्या पद्धतीने वाहन चालवतात त्याचा अंदाज घेतला जात नाही। अगदी, आणि त्यामुळेच आपण बघतोय कशा पद्धतीने ओव्हरटेकच्या नादात हा अपघात झाल्याचे इथं स्पष्ट दिसतंय। धन्यवाद रोहिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।